कारण आम्हाला ही ऐतिहासिक अशी यशस्वी आम्ही झालेलो आहोत सर्वजण. मराठवाड्यात फटका भाजपला बसेल असं बोललं जात होतं, परंतु तसं होताना चित्र दिसलं नाही आता. मी पूर्ण ठिकाणी प्रचार केला. महाराष्ट्रात, विदर्भात, मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रचार केला. प्रचंड प्रतिसाद होता आणि लोक बोलकी प्रतिक्रिया देत होते. आम्हाला तर विश्वास होता की लोक आम्हाला साथ देतील आणि आमचे प्रचंड आम्ही प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला यश आलं. तिन्ही पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं. आता ईव्हीएम वरती संशय व्यक्त करतात, बॅलेट पेपरवरची निवडणूक घेण्याची मागणी. हे पहा, आता लोकसभेमध्ये आम्हाला अपयश मिळालं तर त्या ईव्हीएमच्याच निवडणुका होत्या. तेव्हा आम्ही म्हटलं नाही की ईव्हीएमच्या निवडणुका आहेत म्हणून मिळालं. आम्ही ते ग्रेसफुली स्वीकारलं. यश किंवा अपयश दोन्ही ग्रेसफुली स्वीकारलं पाहिजे. ईव्हीएमची एक निवडणूक तुम्हाला मान्य नाही, एक नाही असं म्हणणं चुकीचं आहे. मला वाटतं 400 पारचा नारा नसता तर लोकसभेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं गुळगुळीत यश मिळालं असतं. मी आता आम्हाला काही नाही. आम्ही आता या यशामध्ये इतके आनंदी आहोत. आम्हाला मागच्या वेळी फेक नेरेटिव्ह प्रभावी ठरलं, त्याच्यामुळे आम्हाला त्रास झाला. ते यावेळी जनतेने धुतकारलंय. जनतेने विकासाचं राजकारण स्वीकारलंय. तुमचे बंधू जे आहेत, धनंजय मुंडे जे आहेत, त्यांचाही विजय झालेला होणारच होता. बोललं जात होतं की त्यांना हरवण्यासाठी मोठी शक्ती. काही शक्ती नाही. एकदम निवडणूक आमची चिल्ड निवडणूक होती आतापर्यंतच्या इतिहासातली. आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर होते. 96,000 ते 1,00,000 मतं भारतीय जनता पार्टीने डोळे बंद करून त्यांना दिलेले आहेत आणि माझ्या भावाचा रेकॉर्ड ब्रेकिंग मताने विजय झालेला आहे. शेवटचा एक प्रश्न घेतो. मोठा भाऊ म्हणून आता भाजपने पुन्हा एकदा जागांवरती सिद्ध केले की आपण मोठे आहोत. आता मुख्यमंत्री पदावरती दावा केला जाईल का? मंत्रिपदांमध्ये वाटा मोठ्या भावासारखा मिळेल का? की हे सगळं निर्णय तिकडे होतील दिल्लीमध्ये. आमच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीतील नेते आणि राज्यातील प्रमुख मित्र पक्षाचे नेते बसून या गोष्टींचा निर्णय घेतील आणि ते फार वेळ नाही आहे. थोडं बघा, आजचा दिवस छान चालला. लाडकी बहीण योजनेचा फायदा मध्य प्रदेशमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा नक्कीच आम्हाला चांगला आशीर्वाद मिळालाय बहिणींचा. आम्ही त्याला फायदा म्हणणार नाही, आम्ही त्याला आशीर्वाद म्हणू. आम्ही एवढंच आहे की आम्ही ज्या योजना आहेत त्या प्रत्यक्षात उतरवल्या, नुसत्या कागदावर नव्हत्या. त्याचाही खूप मोठा लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. भाजपच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल कारण 2.5 वर्षामध्ये महिला मंत्री दिसली नव्हती. मंत्रिमंडळात लाडक्या तोच प्रश्न आहे. करणाऱ्या महिलांना जास्त संधी मिळायला हवी का? मला असं वाटतं की जास्तीत जास्त महिलांना संधी मिळाली. महिला निवडून आल्यात आमच्या दणक्यात. त्यामुळे आता पुढचा विचार आता माझ्या डोक्यात नाही. आता माझ्या डोक्यात ते पेढा तोंडावर छान रेंगाळतोय आणि छान गुलाल बघते. मला मजा येते. तुम्हाला संधी मिळेल का? तुम्हाला ते पण वरचेच ठरवतील ना मॅडम. तर पंकजा मुंडे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली. जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिला. यश अपयश मोठ्या मनानं आम्ही स्वीकारलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय.